देवाला गेला आणि तिकडे गेल्यावर पेला, गाडी खाली गेला आणि मेला, आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाला. मग आता एवढे जर भाविक आहेत आम्ही एवढे चोर रे का, हे असं झालंय. मला ही भक्ती नाही महाराज. भक्तीची व्याख्या नीट आहे का? देहावरचं ममत्व कमी होणं, देहावरचं ममत्व कमी होणं आणि नामावरची प्रीती वाढणं याचं नाव भक्ती. किती भक्ती करावा, किती करावा. गौरी कानाला लावावी आणि गौरीनं विठ्ठल म्हणावं याला भक्ती म्हणावं. गौरी कानाला लावावी आणि त्या गौरीनं विठ्ठल म्हणावं आणि विठ्ठलानं सांगावं जिची गौरी विठ्ठल म्हणते ती जनाबाईची आहे याला भक्ती म्हणतात. दुसरं उदाहरण, ज्याचं हाड विठ्ठल म्हणेन ना, ज्याचं हाड विठ्ठल म्हणेन ना ते माझ्या चोखोबाच आहे. मातीमध्ये गेलेली हाड कानाला लाव आणि कानाला हाड लावा आणि ज्याचा आवाज विठ्ठल येईल ते माझ्या चोखोबाच आहे. म्हणजे चोखोबाचं हाड सुद्धा भक्तीच करताय, याचं नाव भक्ती. पुढे जाऊन सांगू, चोखोबाचं हाड तर लावा, पण ज्याच्या घरामध्ये ज्याच्या घरामध्ये मी दळू लागतोय त्याला भक्ती म्हणा. 3 शब्द संपले. ज्ञान ज्ञानोबा, वैराग्य तुकोबा, भक्ती नामदेवराया. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. मागणी पर आहे अभंगाला सुरुवात. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे आणि कीर्तन दारडा साहेबांच्या अभिष्ट चिंतनाचं आहे. त्यांचे कट्टर कार्यकर्ते बबनराव, त्यांचे परिवार, पप्पू डिडोरे यांनी 17 वर्षापासून चालवलेला कार्यक्रम, त्याच्यामध्ये 100रावा सुद्धा त्यांच्याकडून दारडा साहेबांचा आपल्याकडून व्हावा यासाठी देवाकडे केलेली प्रार्थना. दारडा साहेबांचं नावच लोकमत आहे. नावच लोकमत आहे. थोडंफार चालायचं. हे बस, चंद्राला सुद्धा ग्रहण आहे, चंद्राला सुद्धा ग्रहण आहे, सूर्याला सुद्धा ग्रहण आहे आणि सूर्याला सुद्धा 3 अवस्था आहेत, सकाळ, दुपार, संध्याकाळ. एवढंच दादा साहेबांनी ध्यानात ठेवायचं. आणि दादा साहेबांच्या कार्याला शुभेच्छा देताना आणि त्यांच्या बबनरावांच्या सगळ्या परिवाराला शुभेच्छा देताना बबनरावांचं प्रेम त्यांचं तसंच राहो आणि त्या दादा साहेबांचा 100रावा सुद्धा आपल्याकडून हो यासाठी देवाकडे प्रार्थना. अभंगाला सुरुवात. बारीक मुद्दे ऐकायचे फक्त. ज्ञान ज्ञानोबा, वैराग्य तुकोबा, भक्ती नामदेवराया. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. मागणी पर आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 वाक्य ऐका. फुलातला सुगंध दिसत नाही, फुलातला सुगंध दिसत नाही, लाकडातला अग्नी दिसत नाही. फुलातला सुगंध दिसत नाही, लाकडातला अग्नी दिसत नाही, दुधातलं लोणी दिसत नाही, तसं माणसाच्या मनातलं पाप दिसत नाही, पण ते काम दाखवल्याशिवाय राहत नाही. असं टच मध्ये राहायचं. पुढचं वाक्य, प्रत्येक वाक्य टीच आहे का? आता ऐका नीट. लोखंडाला लोखंड जोपर्यंत अग्नीच्या सहवासात जात नाही, लोखंड जोपर्यंत अग्नीच्या सहवासात जात नाही तोपर्यंत त्याच्यावर घन कधी बसू शकत नाही. लोखंडावर घन बसेल पण त्यानं अग्नीची गाठ घेतली तर तुमचं माझं वाटोळं होईल. पण नालायकांमध्ये बसलो तरच सज्जनात कधी वाटोळं होणार नाही. नाही. पुढचं वाक्य आहे का? दूध पवित्रच आहे, दूध पवित्रच आहे, पण दुधात जर मिठाचा खडा पडला तर त्या दुधाचं दही होतं. दुधाचं दही होईल पण मिठाचा खडा पडला तर. लोखंड घन खाईल पण अग्नीत गेलं तर. माणसं बर्बाद होतील पण मूर्खाच्या संगतीत राहिलं तर. आणि आज 90% लोक मूर्खाच्या संगतीत आहे म्हणून दुःख आहे. आज कीर्तन संपल्यावर गेटच्या बाहेर जाताना आपले मित्रता फसायची आणि त्याला सांगायचं ही तुझी माझी शेवटची भेट, परत आपली गाठ घ्यायची नाही. तुम्हाला माणुसकी गेली उडत, परत गाठ नाही घ्यायची आपली. तुम्हाला तुला प्रेम, मी गांडू आहे, परत आपली गाठ घेऊ नको. एक वाक्य सांगतो तेवढं मरेपर्यंत ध्यानात ठेवा. जन्माला आलेला एकही माणूस वाईट नाही, जन्माला आलेला एकही माणूस वाईट नाही, पण संगतीनं वाईट झाल्याशिवाय राहत नाही. आणि जन्माला आलेल्या एकाही माणसाला मी वाईट वागावं असं वाटतच नाही, पण त्याचे संत, त्याचे दोस्त त्याला त्या मार्गाला नेल्याशिवाय राहत नाही. नाही तर कुणाला वाटलं मी खून करावं, कुणाला वाटलं मी चोरी करावी, कुणाला वाटलं मी माझ्या आईला बिन भाकरीचं झोपावं, कुणाला वाटलं मी माझ्या बापाला हाणावं.
आणि कुणाला वाटलं मी सासरवाडीचं कल्याण करावं? कुणालाच वाटलं नाही. एक वाक्य सांगतो तेवढं नीट ऐका. पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता. परत पिंजरा बघा सगळेजण. आणि परत वाक्य ऐका. पिंजरा चित्रपटातला गुरुजी देवच होता. आला 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 बघ रे पटकन. येईल येईल. आवाज येत नाही का? येईल येईल 1 मिनिटात येईल. याचं तोंड कुणीकडे बघ बरं. त्याचं तोंड त्यांच्या कर. हा पटकन पटकन दे फिरून. आलाय आता. जजमेंट आहे आपल्याला कायमच. विढाला विढाला आता त्यांना आलाय. आता ह्या दोन्हीमधलं एक तिकडे फिरव म्हणजे ह्या कोपऱ्यात येईल. फिरव थोडंच तिकडं तिकडं तिकडं. हा आलाय आलाय बस. हा वाक्य परत ऐका. वाक्य परत ऐका. थोडं मागे चला. वाक्य परत ऐका. पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता. तो देवाच होता. फक्त एक झालं महाराज, त्याला स्वतःची इंद्रिय ताब्यात ठेवता आली नाही म्हणून कुत्र्यासारखा मेला. पुढे जाऊन सांगा. एकच पेला नाटकातला सुधाकर अजिबात वाईट नव्हता. तो संगतीनं वाईट झाला. पुढचं वाक्य आहे का? पुढचं वाक्य आहे का? वाल्या कुळी अजिबात वाईट नव्हता. डाकूच्या संगतीनं वाईट झाला. आणि रावण अजिबात वाईट नव्हता. पण अहंकारानं काय झालं ऐका. लंका जळाली आणि द्वारका बुडाली. लंका जळाली आणि द्वारका बुडाली. नाही तर अजिबात रावण वाईट नव्हता. तुम्ही मी अजिबात वाईट नाही महाराज. आपलं मनातलं पाप संगतीमुळे बदललं आणि मन ताब्यात ठेवणं हीच खरी देवाची सेवा. अभंगाला सुरुवात. आपल्याला आयुष्यात परत वाक्य आहे का? शिट्ट्या मारते बघ रे. मांजरीच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका. मांजरीच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका बोक्यापासून आहे. आणि बोका त्याचा बाप आहे. परत वाक्य ध्यानात ठेवा. मांजरीच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका बोक्यापासून आहे आणि बोका त्याचा बाप आहे. सापाच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका त्याच्या आईपासून आहे. सापाची आई पिलं खाते. मांजरीचा म्हणजे बोक्याचा बाप पिलं खातो. आणि तुम्हाला आणि मला सगळ्यात मोठा धोका आयुष्यात 3 माणसांपासून आहे. 1 मित्र, 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे. या 3 माणसापासून सगळ्यात मोठा धोका. आपल्याला प्यायला शिकवलं मित्रानं. आपल्याला गोवा खायला शिकवलं मित्रानं. आपल्याला जुगार खेळायला शिकवलं मित्रानं. आपल्या घराचं वाटोळं केलं भाऊबंदानं. आणि आपण हलकट आहे याचा प्रचार केला पाहुण्या रावळ्यांनी. आणि परत वाक्य आहे का? या 3 माणसांपासून मी लांब राहायचं. 1 मित्र. मित्र महाराज देव होता देव. पण देवाने जगात 2च शिष्य केले महाराज. 1 अर्जुन आणि 1 उद्धव. त्यांना ठेवा मालकरी मंडळी. 1 अर्जुन आणि 1 उद्धव. बस बाकीच्यांना नुसतं ज्ञान दिलं. पण खरे शिष्य किती केले? फक्त 2. 1 अर्जुन आणि 1 उद्धव. आणि काय केलं? त्याला माहित होतं बाकीचे फुटणारे डोक्याला ताण करायचं नाही. हो तुमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे तुमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे बिभीषण रामाला शरण गेला. चूक. बिभीषण हुशार होता महाराज. पोथ्या वाचणारे नीट आहे का? बिभीषण इतका चेत्रा होता. त्यानं बसल्या बसल्या विचार केला आपल्याला सगळ्यात जास्त त्रास रावणाचा आहे. मग रामाची रावणाची लागली तर लंका फुकाट मिळेल म्हणून तो रामाला जाऊन मिळाला. इतका हुशार होता माणूस तो. फुटल्याशिवाय माणसं उजरत नाही महाराज.
इतका हुशार बिभीषण होता. आणि बिभीषणाला फक्त हनुमानच ओळखीत होता, दुसरं कोणी ओळखीत नव्हतं. बिभीषण जेव्हा नगरीत गेला आणि रामासमोर उभा राहिला तर रामचंद्रांनी गुलाल केला, महाराज गंध केला आणि बिभीषणाला लावून दिला आणि सांगितलं लंका तुला दिली. तो म्हणला येतं माझ्या मनात होतं. हनुमान म्हणला आलतात त्याच्यासाठी, मनात होतं म्हणजे काय. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो नीट ऐका. म्हणजे बिभीषण फुटला नाही महाराज, यात्रा बिभीषण होता. लोकांनी 2-4 माणसांचा अभ्यास उरफाटा केला. ऐका बिभीषण म्हणजे फक्त 3च माणसं धोकादायक आहे की नाही, मित्र भाऊबंद पाहुणे रावळे. ऐका उदाहरण नीट, मोठ्याचं उदाहरण ऐका. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती, 4,30,000. मग रावणाला कुपनावर साखर किती मिळत असेल, आणि आधार कार्ड काढायला मशीन किती लावावं लागले असतील. खरं रावणाच्या घरात माणसं होती 4,30,000. हिशोब काढा बर का, हिशोब काढा. 80,000 बायका आणि 1,00,000 पोरं, 1,80,000, 1,25,000 नातू, 3,05,000 आणि 1,25,000 पंतू, 4,30,000. घरातली माणसं होती, घरातली. आणि द्या उत्तर आता. आणि आता नीट ऐका. रावणालाच मध्ये विक्षेप होतो, तुम्ही एका जागेवर थांबा. ऐकणाऱ्यांची लिंक तुटते, विचारे 6 वाजल्यापासून बसले. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. आणि आता बारीक उत्तर ऐका, तुमच्या फिटच बसल पा. रावणाच्या मुलाचं नाव होतं इंद्रजित. आणि इंद्रजित म्हणजे त्याने 14 वेळा इंद्राला धरून आणलं होतं. आणि इंद्रजित जर मरत नाही तर रावण कधी हटत नाही, मरेपर्यंत ध्यानात ठेवा. आणि इंद्रजित कसा मारायचा इंद्रजित कसा मारायचा हे त्याच्या चुलत्यालाच माहित होतं, फक्त मरेपर्यंत ध्यानात ठेवा. इंद्रजित कसा मारायचा हे त्याच्या चुलत्यालाच माहित होतं, आणि तो होता बिभीषण. सक्का चुलता सक्का. आणि मग बिभीषणानं, नीट ऐका, बिभीषणानं रामाची लक्ष्मणाची गाठ घेतली. आणि रामाला लक्ष्मणाला बिभीषणानं सांगितलं तुमच्याच्याने कधी रावण मरणार नाही. का नाही मरणार? त्यांनी सांगितलं इंद्रजित जर मरत नाही तर रावण मरत नाही, कारण इंद्रजिताच्या जीवावरच रावण आहे. मग इंद्रजित कसा मारायचा तर त्यानं आयडिया सांगितली. ऐका, इंद्रजिताला जर मारायचं असेल तर त्याला 14 वर्ष अन्न न खालेला आणि पत्नी असून विषय सुख न घेतलेला माणूस पाहिजे, आणि तो फक्त तुमच्यातच आहे. रामानी लक्ष्मण. आणि तुम्हाला एकच काम आहे म्हणले, इंद्रजिताचा हात असा आहे महाराज, त्याच्या हातामध्ये जर बाण आला आणि त्यानं जर धनुष्याला बाण लावला महाराज, समोरचा मेला म्हणून समजा. चुलत्यानं पुतण्याला मारायची मीटिंग घेतली. चुलत्यानं सख्या आणि पुतण्या मारायचा. तर मीटिंग फायनल झाली आणि मीटिंग मध्ये असं ठरलं, इंद्रजितानं सांगितलं, फक्त बिभीषणानं सांगितलं रामाला आणि लक्ष्मणाला, जर त्याच्या हातामध्ये बाण आला तर तुमचा सुद्धा कार्यक्रम होईल, फक्त त्याच्या हातात बाण येता कामा नये. इंद्रजितानं पाठीमागं हात घातला महाराज, आणि इंद्रजितानं भात्यातून बाण काढायला पाठीमागं हात केला. समोरून असा बाण आला महाराज की इंद्रजिताचा हात खवटापासून उडाला, आणि उडालेला हात अंगणात जाऊन पडला. तर त्याच्या घरामध्ये बायको होती, घरातच पडला. त्याच्या घरातली बायको होती सुलोचना, आणि ती रावणाची सून होती. आणि पुढे जाऊन सांगतो, रावणाची सून पतिव्रता होती. तिनं तुटलेला हात पाहिला, आणि रावणाची सून म्हणते ज्यानं इंद्र धरून आणला होता त्याचा हात उडवण्याची डिरिंग केली कोणी असेल, तिच्याच घरचे होते. हात हल्ला महाराज, आणि हात हल्ला आणि पत्नी उभी राहिली. हल्लेला हात काय म्हणतोय हे तिला कळलं, हिला पतिव्रता म्हणतात. नवऱ्याला काय लागतं हे जिला कळलं तिला पतिव्रता म्हणतात. अख्खा नवरा पुढे उभा आहे तरी बाई म्हणते चहा ठेवू का, मग का राखेल बाजी दे का, त्याला काय समजत नाही.
तू आंघोळ करून आला आहे तू म्हणती चहा ठेवू का? मग का उतार देती का त्याला सकाळी? जेवून नवरा उठला ती म्हणती पाणी प्यायचंय का? मग जेवल्यावर काय भेटत? महाराज अख्खा नवरा उभा आहे, अख्खा नवरा, तरी बायको म्हणते काय करायचंय? नवऱ्याचा हात तुटला, हात नीट आहे का? आणि तुटलेला हात हल्ला महाराज, हात हल्ला महाराज, तर तिनं त्या हाताला कागद आणि पेन दिला. कागद आणि पेन त्या तुटलेल्या हातानं त्या कागदावर लिहिलं, तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. शब्द परत नीट ऐका. इंद्रजिताचा घात करणारे त्याच्या बायकोच्या माहेरचे होते आणि इंद्रजिताला मारायची मीटिंग घेणारा त्याचा सक्का चुलता होता. तिनं तुटलेला हात घेतला आणि रावणा पुढे आली. रावण भयानक माणूस होता महाराज. बऱ्याच लोकांनी रावणाचा उरफाटा अभ्यास केला, पण तेवढा विद्वान माणूस नव्हता महाराज. रावण रडायला लागला आणि रावणाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या दारा खाली आल्या. माझी तरणी सून आहे, माझी तरणी सून विधवा झाली. ज्या दिवशी इंद्रजित मेला त्या दिवशी मी मेलो, पण माझ्या सुनेला हे सांगेल कोण? रावण रडत होता आणि रावणाची सून पदराखाली हात घेऊन आली, तुटलेला हात, आणि तिनं रावणाला सांगितलं, मामजे ज्याने हात तोडला त्याचा बदला घ्यायला चालले. रावण म्हटलं तू हे मला का विचारते, का विचारते मला? तिने सांगितलं खरं सांगू, मोठ्याची आज्ञा घेणं हा धर्म आहे, याला पतिव्रता म्हणतात. आणि रावण म्हटला जा. रावण जा म्हटल्यावर ती गेली, पण ती मधली जी पिलावळ होती रावणाच्या दरबारातली, ही मधली लोक हलकट असतात म्हणून चांगल्याला त्रास होतो. मधली जी असतात यांनी काय सांगितलं माहितीये का रावणाला? ऐका, ती मधली लोक म्हणली का रे स्वतःला एवढा विद्वान समजतो, पण तुला कळत कसं नाही? तो तुझी विधवा झालेली सून रामाकडे पाठवली. अरे रामाची बायको तुझ्या ताब्यात आहे. उद्या जर रामाची बुद्धी बदलली, ही मधली लोक लय नालायक असते. वा वा वा. आणि उद्या जर रामाची बुद्धी बदलली आणि तो जर म्हणला माझी बायको आणून दे आणि तुझी सून घेऊन जाय, तर काय करशील? रावण काय म्हणला? मरेपर्यंत ध्यानात ठेवा, मरेपर्यंत. रावणाचं वाक्य ऐका. रावण म्हणतो, मूर्खा, ज्या राज्यात रामासारखा राजा आहे, ज्या राज्यात लक्ष्मणासारखा भाऊ आहे आणि ज्या राज्यात सीतेसारखी पतिव्रता आहे, त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे. आणि आता ऐका पुढचा शब्द. शत्रूला सुद्धा चांगलं म्हणणारा रावण. राम कोण आहे? त्याचा शत्रू आहे. शत्रूला सुद्धा चांगलं म्हणणारा रावण, पण त्याच्या भावाचा म्हणजे त्याचा मुलगा मारायला साठी मीटिंग घेणारा त्याचा सक्का भाऊ. अख्ख्या रात विचार करा काय ठरवायचं ठरवा. पुढचं वाय एवढंच घेऊन जा कीर्तनातून आणि मरेपर्यंत पाठ करा. शत्रूला सुद्धा. महाराज मंदोदरीनं प्रश्न विचारला होता रावणाला, मला सवती किती, फक्त खोटं बोलायचं नाही. रावण म्हणला मी आज खोटं नाही बोलणार, आज एकादशी. रावण एकादश धरीत होता. रावण एकादश धरीत होता. त्याची लंका सोन्याची होती. आपल्याला चड्डी नाही, मागून चड्डी फाटेल तरी पुढच्या लावून तो फडवून टाकेन, फडवून फडवून टाकेन. अरे मग ही कोण शिवीन? येड्या. हो, आपल्याकडे काय, जमीन विकली, ट्रक घेतली, तिच्यावलीला आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधार विकली, मग यानं तिच्यावलीला हीच खरी दौलत. आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली, मग याने लिहिलं नादच खुळा. घेतलीच का? हो, ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं, घरातलं बंटी वंटी संटी फंटी गुंटी, आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. कशाला घेतलं येड्या? लोक इस्त्री पाहतात, कर्ज पाहत नाहीत. लोक गाडी पाहतात, तिचे हप्ते पाहत नाहीत. लोक बंगल्याचा कलर पाहतात, गौंड्याची उधारी पाहत नाहीत. लोक बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाही. ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. मला वाटुळं झालं त्यांचं. हो, कारण 5 वर्षानं हे 5 वर्षानं ह्या जग 5 वर्षानं ह्या जगात 2 गोष्टी मिळणार नाहीत महाराज, माती आणि मुलगी.
मुलगी माती आणि मुलगी मिळणारच नाही महाराज. हो मिळणारच नाही. बायको माती आणि मुलगी मिळणार नाही. ज्यांना बायका मिळाल्या ते वाचले, पण जे राहिले ते आता ज्यांचे लग्न राहिले ते राहिलेच आता. ते आता असेच गणपती बुडवाया, नवरदेव मिरवायला बजाव, पप्पी दे पारोला त्यांचं मिटलं. कारण 2 वर्षापूर्वी लग्न झाल्यावर सत्यनारायण घालायची. आता जमलं तरी सत्यनारायण घालायची पाळी आली. जमलं बुवा. अहो जमानच 35 चे नवरदेव आहेत आपल्याकडे. 15च राहिले मरायला. अहो जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच 42 पुरी पाहिल्या. एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या 42. मग त्याला एक मायासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. त्यानं निवार कानपट्टी ठेवून दिली बायकोच्या मध्ये. का बोलली? ती म्हणली बोलली नाही, मला मारून टाकलं तरी मी याला पोरगी देणार नाही. का देणार नाही? तर हा पहिला मला पाहायला आलता. याला नाही द्यायचं. नाही हो ज्यांचे लग्न राहिले ते राहिलेच आता. ऐका पुढं. लय मार्मिक आहे बरं. हा एवढंच घेऊन जायचं कीर्तनातलं. माझ्या कीर्तनामधलं एक वाक्य नेलं ना, जीवनच बदललं महाराज. हा पुढं वाक्य ऐका. मंदोदरी म्हणते खोटं बोलायचं नाही. इथं होतं आपण. आणि रावण म्हणतो मी एकादशी खोटं बोलू शकत नाही. मंदोदरी म्हणते तुम्हाला मंदोदरी म्हणते मला सौती किती. रावण म्हणतो 80,000. बायका होते 80,000. मग मंदोदरी म्हणते का हो, मला 80,000 सौती आहे, त्यातली तुम्हाला आवडते कोणती? रावणानं खाली मान घातली आणि काय म्हटलं माहिती का रावण, तुम्हाला असा प्रश्न का विचारते? कारण आता दुसऱ्याचं नाव घेतलं तर भांडण होईल. समोर मंदोदरी उभी आहे. ती म्हणते मग तुम्ही मला तुम्ही सांगत नाही, मग सांगा मला ज्या रामाची तुम्ही सीता लाडकी पळून आणली, ती पळून आणताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही? तुम्ही लाडक्या बायकोचं नाव सांगत नाही, मग सांगा तुम्ही सीता आणल्यावर तुमची इच्छा का पूर्ण केली नाही? ऐका बारीक अख्ख्या कीर्तनाचा सार. अख्ख्या कीर्तनाचा सार ऐका. मंदोदरी म्हणते सांगा तुमची इच्छा तुम्ही का पूर्ण केली नाही? रावणानं मंदोदरीला सांगितलं, मंदोदरी मी माझी इच्छा आजही पूर्ण केली असती आणि कालही केली असती. सीता माझ्या ताब्यात मी आकाश मार्गाने आणली. हनुमान येईल आणि लंका पेटवेल आणि मला भीती नाही. पण मंदोदरी म्हणते वेदाच्या गप्पा सांगू नका, तुम्ही तुमच्या इच्छी का पूर्ण केली नाही? रडला रावण महाराज, रडला. रावणाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या दऱ्या कळकळा खाली आल्या आणि रावणानं मंदोदरीला सांगितलं, मंदोदरे मी सीतेकडून माझी इच्छा का पूर्ण केली नाही? ऐक, मी आजही केली असती, आत्ताही केली असती आणि आजही मी माझी इच्छा पूर्ण केली असती. पण मंदोदरे तुला म्हणून सांगतो, मी सीतेला पळवायला गोसाव्याचं रूप घेऊन गेलो ना, तेव्हा झोपडी पुढे उभं राहून मी म्हणलो होतो, माय भिक्षावादा. मी माय ह्या शब्दाला धोका देणार नाही, याला रावण म्हणतात. माझी अख्खी लंका गेली तरी चालेल, पण माझ्याकडून माय शब्दाला धोका बसणार नाही. महाराज लंका गेली, पण माणसानं नाम शब्दाला धोका दिला नाही. रावण शिवभक्त होता महाराज, रावण मातृभक्त होता. आणि रावणाला भाऊ विचारतो स्वतःचा कुंभकर्ण, तू रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलता तेव्हा काय झालं? लोक विचारायला लई कठीण असत्या. हो मग त्यावेळेस रावण काय म्हणला माहिती का, मी रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलो आणि सीतेनं माझ्याकडे पाहिलं आणि सीतेनं माझ्याकडे पाहिलं, तुला म्हणून सांगतो डोळ्यातल्या पाण्याच्या दाऱ्या खळखळ खाली आल्या. आणि रावण म्हणतो कुंभकर्णा, तुला म्हणून सांगतो, मी जेव्हा सीतेकडे पाहिलं ना, अरे सीता इतकी पतिव्रता आहे का माझ्या शरीरातला काम गायब झाला रे, काम गायब झाला, एवढी सीता पतिव्रता आहे. रडला रावण.
आणि मग तो म्हणतो झालं काय? रावण म्हणतो माझ्यातला काम गेला तर जाऊ दे, माझी मंदोदरीच मला आई दिसायला लागली, याच्यापेक्षा काय घेऊन बसलं मला? ती सीता नको, पोथ्या मोकार वाचित नका जाऊ, मोकार नका वाच, त्याच्यातले मुद्दे आपल्या जीवनात बसतील तेवढे घ्यायचे, पोथी ठेवून द्यायची. मोकार रामायण पाठ नाही करायचं, मोकार देव चुळीत नाही बसायचं, कवर आहे खाजो येईन तिकडं टिपका नको लावू गंध. नाही 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 गंध बिन लावू नका. तरुण पोरांना एक वाक्य सांगतो बरोबर, इंदुरीकरचे वाक्य, इंदुरीकरचे वाक्य हे ध्यानात ठेवा. पोरानं तुमच्या पाया पडतो, सगळ्या तरुण पोरांच्या सगळ्यांच्या पाया पडतो, हे इंदुरीकरचे वाक्य आहेत. आयुष्यामध्ये माझे 6 वाक्य ध्यानात ठेवा, बाकी काहीच करू नका. देव चुळीत बसू नका, देवाला बोंबलत हिंडत बसू नका, ग्रंथाची पारायण करीत बसू नका, आणि काम बुडून कधी देवांना हिंडू नका. फक्त 6 वाक्य ध्यानात ठेवा. कष्ट नीट ऐका, आईच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका, बापाची मान खाली होऊ देऊ नका, हिंदू संस्कृतीला कलंक लागू देऊ नका, याला फुकाट खायची सवय लागू देऊ नका, आणि आयुष्यात कुणा पुढे लाचार होऊ नका. हीच देवाची पूजा. भीक मागा भीक, भीक मागा भीक. खानदान आहेत आपण, शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातली माणसं आहेत आपण, ज्ञानोबा तुकोबाच्या विचाराची माणसं आहेत, शळपाट नाहीत आपण. भाकरी मिळालं नाही तर फुटाणे खा, झोपायला गादी नाही मिळाली तर पेपर पांघरून झोपा, पण मातीला कलंक लागेल असं वागू नका. हो अजिबात नाही. काम करा न, मजा हना जीवनात, पुन्हा जन्माला यायचं नाही. स्वर्गाबिर्गात काय नाही, इथं नीट राहा. हो शेंबड्या पुरीच्या प्रेमात पडलं पोर, शेंबड्या प्युअर शेंबडी पोरगी, प्युअर, इतकी मेकडं तिच्या नागपुडीत. आणि हे तिला काय म्हणतो माहिती का? कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. 3 पोरांनी भाषा घेतली तिच्या पायी, तरी हे शेंबड तिला म्हणतं कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. आणि याला आतली चड्डी नाही, चैन उघडी, आतूनही मोकळं, स्वाक्षचा असा घाण वास, बगलात गुचिड्या, तरी हे तिला काय म्हणतं माहिती का? हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होती. चैन वरवड, चैन वरवड, चैन वरवड.